स्वस्तातला शाहरुख खान किंवा शाहरुख खान मधली मराठीची कॉपी किंवा ओव्हर ऍक्टिंगचं दुकान या पद्धतीची नावं कित्येक लोकांनी क्रिटिक्सनी आणि कमेंटमध्ये दिलेली आहेत. साल 1997 यशवंत, अग्निसाक्षी, क्रांतीवीर यासारखे जबरदस्त हिट पिक्चर देणारे आणि आपल्या वेगळ्याच बोलण्याच्या शैलीतून एक डायलॉग डिलिव्हरी करण्यासाठी फेमस असणारे ते म्हणजे नाना पाटेकर यांचा एक नुकताच रिलीज झालेला पिक्चर होता ज्याचं नाव होतं गुलाम मुस्तफा. या पिक्चर मध्ये पूर्ण फोकस होता तो म्हणजे नाना पाटेकरवर. आता ते म्हणजे असणारच कारण का लीड रोल मध्ये होते, पण याच्यामध्ये एक मराठी मुलगा नाना पाटेकर यांच्याबरोबर पदार्पण केलं होतं आणि त्याचं नाव होतं स्वप्नील जोशी. थोडासा गुडगुडीत चुनचुनीत असा हा मुलगा. तिथून या माणसानं मागं वळून बघितलं नाही. तिथून आज जर बघितलं तर वयाचं कॅल्क्युलेशन नंतर यांचं वय होतं 46 वर्षे. कित्येक साऱ्या पिक्चर मध्ये असे काही रोल केले की त्यांच्यामुळे यांना स्वस्तातला शाहरुख खान किंवा शाहरुख खान मधली मराठीची कॉपी किंवा ओव्हर ऍक्टिंगचं दुकान या पद्धतीची नावं कित्येक लोकांनी क्रिटिक्सनी आणि कमेंटमध्ये दिलेली आहेत. पण इतकं सर्व काही असताना यांचे खूप सारे असे पिक्चर आहेत जे खरोखर मनाला भावणारे आहेत आणि एक जबरदस्त हिट आहे. त्याच्यामध्ये बघा तुझी असू दे किंवा दुनियादारी असू दे किंवा वाळवी असू दे असे जबरदस्त पिक्चर आहेत आणि सर्व याच्यामध्ये एक लव्हर बाय रोमॅन्टिकचा असा याचा ऍटिट्यूड बनला आणि अशीच इमेज बनली. त्या पिक्चरसाठी कारणीभूत होतं किंवा त्या इमेजसाठी जे कारणीभूत होतं तो होता पिक्चर पुणे मुंबई पुणे का मुंबई पुणे मुंबई असं काहीतरी होतं. याचे 2 पार्ट निघले, तिसरा पण निघायच्या तयारीत आहे. पण या सर्व पिक्चरना कलाटणी देणारे सुद्धा यांचे काही पिक्चर आहेत. त्या पिक्चरची मी नावं सांगणार आहे. मला यांचा रोमॅन्टिक ड्रामा बॉय किंवा लव्हर बॉय असे असणारे पिक्चर पर्सनली मला नाही आवडले. काही लोकांना ते आवडलेत आणि त्याचे चाहते सुद्धा आहेत. पण ती भूमिका सोडून, ते कॅरेक्टर सोडून हटके काही यांनी जे पिक्चर केलेत ते खरोखर वाखाणण्याजोग आहे. त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन तो पिक्चर म्हणजे चेकमेट. नुकताच जो आला होता वाळवी आणि या सर्वांच्या पेक्षा वेगळा जो अमेझॉन प्राईम वर रिलीज झाला होता तो म्हणजे बळी. हे अशा काही भूमिका यांनी केलेल्या आहेत त्या खरोखर अविस्मरणीय आहेत आणि वेगळ्या धाटणीच्या आहेत. जर खरोखर तुम्हाला स्वप्नील जोशीची ऍक्टिंग जर बघायची असेल तर त्यांचे या पद्धतीचे म्हणजे लव्हर बॉयची ऍक्टिंग सोडून जर वेगळं कॅटेगरी त्यांची बघायची असेल, कॅरेक्टर बघायचं असेल तर ते पिक्चर सोडा आणि थोडेसे हे पिक्चर या पिक्चरकडे लक्ष द्या. आता जो वाळवी नावाचा पिक्चर आला होता तो जबरदस्त यांची ऍक्टिंग होती. हा डिरेक्शन पण थोडंसं खासच होतं, लिखाण पण चांगलंच होतं, क्लायमॅक्स बोंबलला होता पण ऍक्टिंग आणि लिखाण चांगलं होतं. बळी हा पिक्चर जो होता तो मी एक्सपेक्ट करत होतो की थिएटरमध्ये रिलीज होईल आणि एक जबरदस्त थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर या कॅटेगरीतला तो पिक्चर होऊ शकला असता. पण मला काय माहित नाही हा पिक्चर थिएटर्समध्ये का रिलीज झाला नाही. याच पद्धतीच्या ऍक्टिंग आणि याच पद्धतीचे कॅरेक्टर आपल्याला बघायला स्वप्नील जोशी यांच्याकडून आवडतील. आता काय माहित ते आपल्या लव्हर बॉय किंवा शाहरुखच्या डुप्लिकेट कॉपीमधून कधी बाहेर येतात आणि वेगळे पिक्चर करायला लागतात. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि शेवटी सर्वात महत्वाचं, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. निरोगी राहा आणि आनंदी राहा. सबस्क्राईब करायला सांगा. ओके, झालं. थँक्यू.